डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्र्यू आणि इवन बिल गेट्स सारखी मोठी नावे एप्स्टीन फाईल्स मध्ये आलेली आहे. पण एप्स्टीन फाईल्स हा एक क्राईम स्कॅन्डल नसून हा ग्लोबल जिओपॉलिटिक्सचा एक न्यूक्लिअर बटन ठरू शकतो. वरवर पाहिलं तर जेफ्री एप्स्टीनचा केस हा सेक्शुअल क्राईम बद्दल दिसतो, पण खरं हे आहे की हे पॉवर ब्लॅकमेलिंग आणि ग्लोबल इलाइट्सचे एक नेटवर्क आहे. एप्स्टीनचे कनेक्शन फक्त सेलिब्रिटीज पर्यंतच मर्यादित नव्हते, तर यात सीईओ, बिलेनियर्स, राजकारणी आणि रॉयल फॅमिलीचे संबंध देखील त्याच्यासोबत होते. आता जेव्हा एप्स्टीन फाईल पब्लिक होते तर प्रॉब्लेम रेप्युटेशनचा नाही तर प्रॉब्लेम लिव्हरेजचा आहे. कारण जिओपॉलिटिक्स इथिक्सवर नाही तर प्रेशर आणि लिव्हरेजवर चालतं. जेव्हा पॉवरफुल लीडर्स एक्सपोज होतात त्यांची डिसिजन मेकिंग पॉवर ही वीक होती आणि त्याचा प्रेशर फॉरेन पॉलिसीवर होतो. म्हणजे वोट अलायन्स आणि वॉर्स हे सर्व निगोशिएबल होतात. थोडा विचार करा, जर यूएसचे करंट आणि आधीचे प्रेसिडेंटचे नाव या लिस्ट मध्ये असेल तर हे ग्लोबल जिओपॉलिटिक्सला कशा पद्धतीने अफेक्ट करेल. म्हणून एप्स्टीन फाईल फक्त एक ट्रिगर नाही तर हे टिकिंग टाइम बॉम्ब आहे, जो कधी, कुठे आणि कसा फुटेल हे कोणालाच माहित नाही.